आज अनुभवला, ज्यामध्ये फक्त 6 धावांचं लक्ष होतं. कृष्णा पवारने तो षटकार ठोकला आणि सामना इथे समाप्त करून टाकला. आता या सामन्यामध्ये काय घडेल? दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल. भूषण गोळे च्या नेतृत्वाखाली हा संघ इथे दाखल झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये जयदीप धनावडे आणि त्याच्या बरोबरीने आहे महेश नानगुडे. शुभम एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. शुभम नाहीये. निलेश इंगवले पहिलं षटक टाकेल. ऑल सीट अंपायर सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होईल. इथून कोणता संघ अंतिम सामन्यासाठी दाखल होईल? उजव्या हाताच्या खेळाडूसाठी गल्लीमध्ये खेळाडू ठेवलाय. बॅकवूड पॉइंट गल्ली. त्यानंतर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल निलेशचा पहिलाच बॉल ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली चेंडूची. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनी सुरुवात. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. सध्या आपण पाहतोय एक डीप मिड विकेट रणजित फराटे आणि त्यानंतर दुसरा खेळाडू याविला. वेगळ्या दाटणीचा फटका जयदीपच्या बॅट मधून चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या बॉलवर वेगळ्या दाटणीचा फटका. त्यावर षटकार. धावसंख्या 6. निलेश जयदीपसाठी पुढचा चेंडू. यावीला बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिप मधून बॉल फ्लाय होईल. फिल्डर आहे. रन मिळेल फक्त 1. एकेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 7. सुपंत चषक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला. 5वं पर्व अंतिम दिवस. आज अंतिम दिवसामध्ये एक महत्वाची लढत, अस्तित्वाची लढाई हे दोन्ही संघ इथे लढतायत. इथून थेट फायनलचं तिकीट मिळणार आणि त्या तिकिटासाठी सध्या ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. महेश चला फार वेळ घेऊ नका. महेश नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि बरोबरच फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर सुरुवात एका षटकाराने झाली. लेफ्ट हँडरसाठी ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. टॅप केलाय बॉल. बॅकवूड पॉइंटला जाईल. तिथून निघालाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन मिळते 1. महेशचं खातं उघडलंय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आता 8. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. जयदीपने याआधी 1 षटकार ठोकलाय निलेश इंगवलेच्या विरोधात. पुढचा चेंडू तो फेस करेल. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, पण कमिटमेंट पूर्ण केलेली नाहीये. हलके चेंडू बॅटला ब्रश झाला. त्यानंतर निराशा लपवता आली नाही. जयदीप लगेचच खाली बसला. त्याने ती रिॲक्शन दिली. नाराज होता. बॉडीला रोल केलं होतं, पण तो कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. धावसंख्या सध्या स्थिर आहे. निलेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. ओहो, इथे डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न होता. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि ते जोखीम आहे, परंतु ती स्वीकारली. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं दर्जेदार. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. थ्रो थोडासा ओव्हर थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. शेवटच्या बॉलवर मिळाल्या 2 धावा. बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. 1-0 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने इथे प्रवेश केलाय. 10 धावा बिनबाद 10. सुरुवात चांगली आहे. 5 षटकांची लढत. स्पीडअप करा. सातत्याने सूचना दिल्या जाणार नाहीयेत. निलेश इंगवले आपल्याला विनंती आहे, आपल्याला जास्त वेळ नाही आहे. यानंतर अजून एक सामना, जो अंतिम सामना असेल तो पूर्ण करून त्यानंतर पारितोषिक वितरण, म्हणजे बराच कार्यक्रम आपल्याकडे अजूनही बाकी आहे, शेष आहे. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन पाळावंच लागेल. पहिल्या षटकानंतर 10.
या सामन्यासाठी गोलंदाजीचा क्रम थोडासा बदलला, कारण याआधी शुभम शेळकेने सुरुवात केली होती, परंतु निलेश इंगवलेने पहिले षटक टाकलं. दुसऱ्या षटकासाठी शुभम शेळके. अनेक ऑलराऊंडर या संघामध्ये खेळत आहेत. समोर आहे महेशने उलट दिशेने खेळाय. थर्ड मॅन मध्ये जाईल बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडूने वेग धारण केलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. गटामध्ये एका संघामध्ये खेळतात हमराज मृत्युंजय कोथरूडसाठी हे दोन्ही खेळाडू खेळतात. सध्या एकमेकांच्या विरोधात. यावेळेला ऑन साइडला हवाई हल्ला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. कमालीची बॅटिंग. मागच्या बॉलवर उलट दिशेने खेळा. हा बॉल डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. क्लास होता. चपराक चाबूक शॉट जसा आला तसा पाठवलाय. षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. धावसंख्या 20. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या. इथे आतापर्यंत 10 वसूल केल्या आहेत. पुन्हा उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. यावेळेला गती थोडीशी कमी केली. फिंगर रोल केली. इन कटरचा वापर केलाय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. मागच्या सामन्यामध्ये काय सामना रंगला होता. प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला. याच सामन्यांसाठी ही स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये जाणली जाते आणि आज या अंतिम दिवसामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. स्ट्रीप आउट होत असताना पुढे जाऊन कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन नाही आहे. चेंडूचा येईल विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक. इथे शुभमचं पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा. त्यानंतरचे 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. व्हेरिएशन केलंय. थोडासा बीट झाला महेश नानगुडे. एकाच संघात खेळतात त्यामुळे एकमेकांचा खेळ चांगल्या पद्धतीने माहिती आहे या दोन्ही खेळाडूंना. परंतु त्यानंतरचा बॉल लेग स्टंप पूर्ण आतमध्ये वळवलाय. ही खासियत आहे. हेच तर करायचं होतं. पहिल्या 2 चेंडूंवर थोड्याशा धाबा खर्च झाल्या. एक षटकार एक चौकारला. परंतु त्यानंतर शुभम शेळकेने बोटांची जादू वापरली. अजून एक चेंडू शिल्लक आहे. महेश तयार. पायात टाकलेला बॉल यॉर्कर टाकलाय. समोर खेळलाय. डाऊन दी ग्राउंड. पाय पकडण्याचा प्रयत्न केला तर मी हात दाखवतो आणि ते बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 24. या षटकामध्ये 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या निलेश इंगवलेने खर्च केलेल्या. शुभम शेळके गोलंदाज म्हणून महागडा ठरलाय. त्याच्या विरोधात हल्ला चढवला गेला, पण आता येणारी षटकं 3 शिल्लक आहेत आणि बहुधा ओम माळी उद्योन्मुख खेळाडू नाही ते निलेश इंगवले. यशला परत मागं पाठवलंय. माफ करा, ओम माळीला मागे पाठवले. आता निलेश इंगवले आलाय. निलेश इंगवलेने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये शुभमने 14 धावा खर्च केल्यात. 2 षटकानंतर 24 धावा. धाव फलकावर. विकेट आलेली नाहीये. जयदीप आहे स्ट्राईक एंडला. जयदीप साठी पहिला चेंडू. समोर हवाई हल्ला. स्टँड अँड डिलिव्हर. आम्ही करतो नेहमीच कष्ट म्हणून आमचे फटके असतात सर्वोत्कृष्ट. षटकार. तीच धावा धाव फलकावर. निलेश इंगवलीचं स्वागत. पुढे टाकला बॉल. यावेळेला बाहेर निघाला. व्हाईट बॉलची घोषणा होईल. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. बरोबरच पंच देखील व्हाईट बॉलची घोषणा करतायत. सूरज गायकवाड आणि त्यांच्या बरोबरने आपण पाहतोय इर्षाद बारगीर सर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत तज्ञ असं हे पंच पॅनल. निलेशचा पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पुन्हा हवेत खेळाय. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक रणजित फराटेने झेल टिपलाय. जयदीप इथे बाद होतोय. पहिला धक्का. धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा. 1 गडी बाद. विकेटची गरज होती.
आणि ती विकेट इथे मिळाली. जयदीपने चांगली फलंदाजी सुरू केली. अनेक फटके त्याने इथे दाखवले. मोठ्या फटक्यांची सातत्याने बरसात केली पण तो अखेर तो झेलबाज झालाय. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळतोय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 31 धावा, 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. सागर निकम. निलेश इंगवलेच्या खात्यामध्ये विकेट. सुरुवात चांगली राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परंतु त्यानंतर विकेट आली. आता सागर निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज समोर आहे निलेश इंगवले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. काही धावा त्याने खर्च केल्यात. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. कनेक्शन नाहीये. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. खरं तर गरज नाहीये. पहिला चेंडू खेळत असताना थोडासा संयम असणं गरजेचं. पण पहिल्या चेंडूवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. दुसरा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे शुभम शेळके. चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा धाव फलकावर. डिस्टिलरी मॅनेजर आदरणीय पाटील साहेब बरोबरच चीफ इंजिनियर 12% साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुपंत चषक 2025 आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटचा हा सोहळा. यावेळेला पॉइंटला कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. काय झेल टिपलाय. अप्रतिम. नेत्रदीपक. अनबिलिव्हेबल. भूषण गोळे. साताराचा भूषण आलाय. पहिलाच बॉल. वाईड यॉर्कर बॅटची कट घेतली. बहुधा इथे डायरेक्ट हिट. नेम लागलेला नाहीये. एकदा पूर्ण केले. पहा पप्पू तोडकरची रिॲक्शन. तो थोडासा नाराज आहे कारण बॅकअप असणं गरजेचं होतं. दावी ते पूर्ण केली भूषण गोळेने. साताराचा भूषण एक चांगला ऑलराऊंडर. या खेळाडूची भरपूर चर्चा आपण या स्पर्धेमध्ये केली. शेवटच्या बॉलवर एकदा मिळते. बरोबरच ओव्हरची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. तीन नंतर 33. ओम माळी आलाय बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल. बॅटची कट घेतली. फ्लाय स्लिपचा खेळाडू तिथे पोहोचेल
करतो तो शॉर्ट स्टॉप मध्ये तिथे सिंगल मी ते सिंगलने सुरुवात झाली. भूषण गोळीचा प्रयत्न मोठ्या फटक्यांचा आहे. 34 धावा धाव फलकावर, पण तो आज कनेक्शन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. या सामन्यामध्ये भरपूर धावा वसूल कराव्या लागतील, कारण दोन्ही संघांमध्ये चांगली स्टार कास्ट आहे. त्यामुळे हे बॅटल रंगेल. ओम माळी राऊंड विकेट फुल इंटू द फटका फसलाय. झेल सेकंड अटेम्प्टला केलाय पूर्ण आणि ते फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. चौतीस धावा धाव फलकावर. चला स्पीडअप करा भूषण, फार वेळ घेता येणार नाही. यानंतर अंतिम सामना. ओम माळी बोलिंग ट्रॅकवर तयार. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला मयूर कुंभार, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, स्ट्राईक एंडला दाखल झालाय. समोर आहे ओम माळी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आला. पाऊल पुढे टाकलंय, पुढचं पाऊल बाहेर काढलंय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. पहिलाच बॉल कडक कडकडीत प्रहार केलाय. चाळीस धावा धाव फलकावर. ओम माळीचा खरपूस समाचार घेतलाय. अकुटप्प्याचा बॉल विथ बाउन्स खेळ, उलट दिशेने बॉल चाललाय. थर्ड मॅन रिजन मधून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. सामन्यामध्ये उलटफेर होतोय असं चित्र पाहायला मिळते. सुरुवात देखील चांगली झाली होती जयदीप कडून, त्यानंतर काही विकेट आल्या, पण मयूर जसा मैदानात आला त्याने आपला गिअर शिफ्ट केलाय. डायरेक्ट टॉप गिअर मध्ये फलंदाजीला सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू ओम माळीचा. अजून एक पुढे टाकलेला बॉल वाईट इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार. षटकार. करत असताना प्रणव माठ श्रीपूर सातारा संघाच्या सांघिक 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. ओम माळीला आज आसमान दाखवलंय. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न, गती यावेळेला वाढवली. आतमध्ये आला बॉल थोडासा सरळ, विकेट किपरच्या हातमध्ये निघून जातोय. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती. हे षटक महागडे ठरलं. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या. तब्बल 17 धावा खर्च झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 50 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर अंतिम सामन्याची जय्यत तयारी. सुपंत चषक 2025 5वं पर्व, 5व्या पर्वाचा अंतिम दिवस. सकाळी आम्ही उल्लेख केला होता की याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा, आणि आजचा दिवस गोड ठरतोय. आज या 5व्या पर्वाचा विजेता येणाऱ्या काही वेळेनंतर आपल्या समोर असेल. या सामन्यातून एक संघ अंतिम सामन्यासाठी दाखल होणार आहे. अंतिम सामन्याचं तिकीट इथून मिळणार आहे. पण कोणता संघ इथून बाची मारणार हे देखील महत्त्वाचे. आता 6 चेंडू पहिल्या डावातले, आणि त्यासाठी जबाबदारी खांद्यावर घेतोय रणजित फराटे. समोर आहे भूषण गोळे. रणजितच्या नावावर
या स्पर्धेतले एक अर्धशतक देखील आहे. गोलंदाजीमध्ये तो तेवढीशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही, परंतु काल त्यांनी 5 विकेट घेतल्या होत्या. विकेट हॅट्रिक देखील त्याने काल पूर्ण केली. आज मात्र त्याच्या विरोधात हल्ला चढवला जाईल का? पहिला चेंडू स्ट्राईक एंडला भूषणसाठी ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल भन्नाट वेग, शरीराचा वेग घेतलाय, शरीराचा वेध घेतलाय. आपण जॅक करण्याचा प्रयत्न होता. लेग बायचं सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 51 धावा 51. धावा आहेत सध्या धावफलकावर. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला एक्सप्रेस बॉल. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे ते आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब आज आवर्जून दाखल होणार आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये ते ऑनलाईन tenniscricket.in वरून यूट्यूबद्वारा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर आपलं स्वागत आहे. रणजित दुसरा चेंडू टाकत असताना रनवेमध्ये थोडासा थांबतोय. डेड बॉलची घोषणा केली जाईल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं. रनवेमध्ये थांबला. धावगती इथे सध्या जर आपण पाहिली तर चांगली ठेवली दोन्ही फलंदाजांनी. मात्र येणारी 5 चेंडू इथे भरपूर महत्त्वाचे असतील. 70, 75, 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. मयूर सध्या चांगला खेळतोय, त्याच्यासाठी पुढचा चेंडू. रणजित तयार. हवेत वार केलाय. देवा आता उघडदार. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. संघनायक म्हणून या संघासाठी मी दिशा आणि माझं नेतृत्व देतोय. नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसणं मिळत नसतं, ते घडवावं लागतं. त्याचीच प्रचिती सध्या मैदानाच्या आतमध्ये मयूरने दिली आहे. धावफलक पोहोचलाय 57 वर. फुल टॉस होता. ऑन साईडला क्रॉस बॅटने वळवलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने पोहोचलाय. शुभम शेळकेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फंबल्ड होतोय, परंतु तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चालला. 59 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 59. अजूनही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषणने कानमंत्र दिलाय. मयूर सध्या चांगली फलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये 24 धावा. 400चा स्ट्राईक रेट. अभिला देखील त्याने जोरात बॅट फिरवली. चेंडू खाली राहतोय. शेवटपर्यंत नजर नव्हती. बीट झालाय. रणजितचं चांगलं कमबॅक. थोडंसं व्हेरिएशन या चेंडूवर पाहायला मिळालं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 24 धावा. 3 षटकार आणि 1 चौकार. याच्या जोरावर 7 चेंडूमध्ये 24 वर मयूर सध्या फलंदाजी करतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलकावर धावा आहेत 59 धावा. रणजित ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला वरती होता चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअरिंग मधून क्षेत्ररक्षक वेगाने दाखल होईल. तोपर्यंत एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळेला नकार दिलाय भूषण गोळेने. बॅकअप दिला गेला. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. इथे तो बॅकअप होता. एकदा मिळते बरोबर. धावसंख्या स्कोर कार्डवर 60. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डाबातला किती टार्गेट सेट केलं जाईल या चेंडूवर आपल्याला नक्कीच कळणार आहे. शेवटचा बॉल योग्य टप्प्यावर टाकायचा आहे. त्यासाठी रणजितने थोडासा वेळ घेतलाय. स्ट्राईक एंडला भूषण आहे. तर भूषण हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. अनेक वेळेला एकमेकांच्या बरोबरीने एकमेकांच्या विरोधात अनेक स्पर्धांमध्ये खेळलेले आहेत हे खेळाडू. त्यामुळे एकमेकांच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी क्रिकेटमधल्या त्यांना नेहमीच माहिती आहेत. परंतु इथे मात्र जोरात टाकलाय चेंडू. वेग होता. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉलने डावाची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 60 धावा. 61 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसरा डाव लगेच सुरू होणार आहे. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 अंतिम दिवसाचा खेळ. एक महत्वाची लढत. भूषण आपल्याला विनंती आहे, लगेचच दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत, त्यामुळे फार वेळ घेऊ नका. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सेट करा. तर टीम शिरूर आपण त्वरित मैदानाबाहेर येऊन आपले सलामीवीर मैदानात पाठवून द्या ही विनंती आहे. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या ऐकूया समालोचन कक्षामधून महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक
अलंकारिक शब्दाचे धनी आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सरांना वेलकम सर, धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सुपंत चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल कार्यतत्पर एमडी महाराष्ट्र एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या औचित्यानं त्यांना शुभचिंतन अभिष्टचिंतन करण्यासाठी राजरत्न बापू नाईक नवरे युवा मंच आणि जिगरबाज युवा यांचा अत्यंत सुंदर उपक्रम मागच्या 5 वर्षांपासून सलगपणे सुरू असलेला सोहळा अर्थात सुपंत चषक आज अंतिम चरण सीमेकडे जात असताना आपण बघतोय सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिला फायनलिस्ट संघ आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजे प्रणव मार्ट श्रीपूर तथा आचेगाव या संघानं या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये एंट्री केलेली आहे. तर प्रणव मार्ट श्रीपूरचा दुसरा संघ सातारा इथे मैदानामध्ये फायनलमध्ये 60 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि 61 धावांचं आव्हान त्यांनी आप्पासाहेब खुळे शिरूर संघासमोर उभं केलेलं आहे. दोन्ही तगडे संघ आहेत. एका बाजूला गोलंदाजीमध्ये निश्चित प्रकारे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की महेश नानगुडेनं प्रभावी कामगिरी केलेली आहे. भूषण गोळे स्वतः एक स्पेशालिस्ट बॉलर आहे, त्यामुळे अशा गोलंदाजांच्या समोर शिरूरची मोठी बॅटिंग लाईन आज काय कमाल करते बघायचे. सलामीची जोडी रणजित फराटे कुणाल खोंड दाखल होत आहेत. हॅलो. श्रीपूरमध्ये क्रिकेट खेळाडूंना घडवणारे श्रीपूरमध्ये क्रिकेटचा मळा फुलवणारे शिक्षक अर्थातच श्रीपूरमधल्या अनेक खेळाडूंचे क्रिकेटचे गुरु सुरेशजी वैद्य सर आज सकाळपासून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही गुरु सुरेशजी वैद्य सरांना देखील भरपूर शुभेच्छा देतो. सर्व गुरूंना शुभेच्छा देतो, त्यांना वंदन करतो. आणि जसा रत्नागिरीचा हापूस गोड आहे तसा कोकणातील माणसांचा स्वभाव सुद्धा गोड आहे. गोड आवाजाचे धनी गोपी जाधव सर, त्यांना विनंती करतो आपण मैदानामध्ये या. राजरत्न बापू नाईक नवरे यांच्याशी भेट घ्या. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर आदरणीय समीर सय्यद सरांची उपस्थिती आपलं मनपूर्वक स्वागत.
सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सेमीफायनलच्या लढतीच्या दुसऱ्या डावाकडे आपण आता येतोय, जिथे 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सूर्य अगदी प्रखर स्वच्छ लखलखीत सूर्यप्रकाश मैदानामध्ये टाकतोय. सूर्यनारायणाने देखील दर्शन दिलंय. पहिला चेंडू कुणाल खोंडचा अत्यंत सुंदर फ्लिक, इथे मिळत आहे 4. चौकारानं सुरुवात, जशास तसं उत्तर. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, अशी सुरुवात इथे दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती कुणाल खोंडनं रणजित फराटे बरोबर ही दमदार सलामी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. तर भूषण गोळे गोलंदाजीसाठी तयार आहे. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खरं तर प्रोफेशनल खेळाडू व्हायचं सोपं काम नाहीये. आपण बघतो की प्रचंड अडथळे आहेत. पहिला सामना जिंका, दुसरा सामना जिंका, तिसरा सामना जिंका, चौथा सामना जिंका, तेव्हा तुम्हाला फायनल खेळायला मिळते. ओ हो कुणाल धमाल, कुणाल 6 धावा. येतोय 6 धावांबरोबर 10 धावा फलकावरती. आता कुठे 2 बॉल टाकलेले आहेत आणि फलकावरती धावा 10 आहेत. 61 धावांना पार करायचंय. इरादा बनून कुणाल खोंड आणि रणजित फराटे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना रोखणं कसं शक्य आहे आणि पुढचा पवित्रा काय असणार आहे, पुढचा डाव काय असणार आहे. भूषण गोळेचा हा मोठा खेळाडू आहे. भूषण गोळे महाराष्ट्र रणजी संघापर्यंत मजल मारलेला खेळाडू, ISPL चा सुपरस्टार ओळखला जातो. यस, उजव्याच्या बाहेर होता चेंडू. यावेळेस शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फसला कुणाल खोंडचा. 10 धावा फलकावरती. पलटवार होणार आहे, असं नाही की एकदम सहजपणे ही मॅच होईल असं निश्चित नाहीये. 60 धावा म्हणजे असं सहज पार होणारा स्कोअर नाहीये. इथे तुम्हाला 61 धावा बनवायच्या असेल तर चौथ्या 5व्या षटकापर्यंत लढाई करावी लागणार आहे. अखेरपर्यंत लढावं लागेल. उजव्याच्या बाहेर, हो वॉट अ शॉट. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. मिळत आहे 4. कुणाल खोंडचा हा पुन्हा एकदा सदाबहार चौकार. सुंदर खेळाडू, अत्यंत जबरदस्त खेळाडू आहे कुणाल खोंड. त्याने बघितलं या अगोदरचा चेंडू जो उजव्याच्या बाहेर होता तो शफल मिड विकेटला खेळायचा प्रयत्न केला, त्यानं तो फसला होता. त्याच्यानंतर पुढचा चेंडू जो त्यानं व्ही मध्ये खेळला अत्यंत सुंदर होता. ओ फुल टॉस होता हा बॉल आणि त्याचा खरपूस समाचार. 4 धावा स्क्वेअर लेगला. कुणाल खोंडचा तिसरा चौकार, तर फलकावरती धावा 18. पहिल्याच षटकामध्ये विजयाचा पाया रचलेला आहे. धावांच्या इमारती अशा जादूची कांडी फिरून उभ्या राहत नाही, तर त्यासाठी पाया रचावा लागतो आणि तोच पाया इथे रचलेला आहे कुणाल खोंडनं. यास परत एकदा 30 यार्ड सर्कल फोडलं. चौथ्यांदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 22 धावा फलकावरती. हा मजबूत पाया आहे. पहिल्या षटकामध्ये मजबूत पाय आप्पासाहेब खुळे 11 शिरूर संघानं उभा केलेला आहे. प्रणव माठ श्रीपूर थोडासा बॅकफूट वरती जाणवतोय. पहिल्या षटकामध्ये बघायचंय मयूर कुंभार दुसरं षटक संघनायक स्वतःच्या हातामध्ये घेतोय. कमबॅक करावं लागेल, इथे फाईट करावी लागणार आहे, कारण अजूनही लक्ष मोठं आहे. 22 धावा फलकावरती आहे, तर अजून 39 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 10 धावांचे सरासरी निश्चित सहजपणे पार होणारा स्कोर नाही. रणजित फराटे मैदानामध्ये संघ नायक आहे फायनल मॅचचा. पप्पू तोडकर कॅप्टन होता, मात्र तांत्रिक अडचणीमुळं या सामन्याचं नेतृत्व रणजित फराटेकडे सोपवलेलं आहे. संघनायक ज्यावेळेस अनुपस्थित असतो त्यावेळेस व्हॉइस कॅप्टन टॉससाठी येऊ शकतो. तर मयूर कुंभार या स्लोअर वन चेंडू थोडासा बाउन्स होता उजव्याच्या बाहेर. थोडासा मागे जात चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्सचा, मात्र फसला रणजित फराटेचा. बॉल डॉट आहे.
निर्धाव चेंडू येणं इथून पुढे जास्त महत्वाचं असेल, त्यामुळं दिशा टप्पा या दोन गोष्टींवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, एकाग्रचित्त करावं लागेल क्षेत्ररक्षकांना, गोलंदाजांना. फलकावरती धावा 22 आहेत. 39 अजून धावांची गरज आहे. 23 चेंडू 39. लख लख सूर्यप्रकाश अक्रॉस द बॅट. जरूर महेश डीप स्क्वेअर लेग वरून पुढे येईल. एका धावे बरोबर फलकावरती धावांची नोंद 23 धावा. मॅच विनर आहे. आपण या सामन्यामध्ये बघितलेले, जिथे कुणाल खोंड अपयशी ठरतो तिथे रणजित फराटे खेळतो, जिथे रणजित फराटे अपयशी ठरतो तिथे पप्पू तोडकर खेळतो, पप्पू तोडकर अपयशी ठरला तर तिथे निलेश शिंगवले खेळतो. तर ओम माळीने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये धडाकेबाज फलंदाजी केलेली आहे, त्यामुळे बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे शिरूरकडे. त्याचा अधिकचा फायदा त्यांनी प्रत्येक वेळेस उठवलेला आहे. त्यामुळे ओळीनं 4 सामने जिंकलेले आहेत, ओळीने 3 सामने जिंकलेत. इथे सातारा 3 सामने ओळीने जिंकलाय, शिरूर 3 सामने ओळीने जिंकलाय. हो हो हो, कुणाल कुणाल कुणालचा हा एक अद्भुत आविष्कार. 6 षटकार. बादशाहभाई शेख यांच्याकडून अजून 2 षटकार मारले तर 500 रुपये लगेच सलग मारायचे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस बादशाहभाईंकडून दिले जाणार आहे. 1 षटकार या षटकातला आपल्याला बघायला मिळतो कुणालकडून 29 धावा फलकावरती, अर्ध्या धावा मात्र 9 चेंडू मध्ये फलकावरती लागल्यात. उंच फटका जरूर आहे आणि महेश नानगुडे डाऊन द बॉल. पहिला फलंदाज कुणाल खोंड परतेल तंबूच्या दिशेनं. हौसला रखो तो समंदर का रखो, लहरें तो किनारों पे आके टूट जाती है. पहिली विकेट जरूर प्राप्त करतायत साताराचे खेळाडू आणि विजयाच्या दिशेने त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे का. परंतु त्या अगोदर कुणाल खोंडनं जो धमाका केला होता, 2 षटकार 4 चौकार ठोकत 28 धावा, मात्र 8 चेंडू मध्ये 28 धावा, 350 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट राहिलाय कुणाल खोंडचा. विध्वंस कसा भयानक केला असेल त्यानं आपण त्याचा अंदाज करू शकतो. आज विस्फोटक फलंदाजी त्याने साकारली. तर बघूया इथे नवीन फलंदाज पप्पू तोडकर. तर मयूर कुंभारसाठी 500 रुपयाचं बक्षीस बादशाहभाई शेख यांच्याकडून या ठिकाणी आलेलं आहे. 3 षटकारांची मागणी केली होती, मात्र ती परतू करू शकलेलं नाही आणि म्हणून गोलंदाजालाच बादशाहभाई शेख यांनी ते बक्षीस दिले. 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धावे बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. 30 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरूच आहे. या षटकाचा विचार केला तर फक्त धावा आल्याच 8 आणि 1 गडी देखील बाद करण्यात मयूर कुंभार यशस्वी ठरलेला आहे. संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. 2 संघनायक आहेत तिथे मैदानामध्ये. एक रणजित फराटे तर दुसरा मयूर कुंभार एकमेकांच्या समोर उभे आहेत यावेळेस. हो हो हो, रणजित फराटे झोपून स्लीपिंग स्वीप या ठिकाणी दाखवतोय. 6 धावा, 36 धावा फलकावरती मात्र 2 षटकामध्ये. लढतो रणजित, बॉलिंग तुम्ही चालवा ग. गोलंदाजांना आता इथे चमत्कार करावा लागेल, कारण दोन्ही बाजूनं झंझावात सुरू आहे. पप्पू तोडकर हा आक्रमणासाठी ओळखला जातो, रणजित फराटे परिस्थिती ओळखणारा कारागीर आहे, तर भूषण गोळे समोर आता परीक्षा आहे.
यस इथे लेंथ बॉल टाकला होता, खाली जाऊन पूर्ण ताकद लावून वर उचलण्याचा प्रयत्न असतो नेहमीच पप्पू तोडकरचा. खरं तर नियमित वर्कआउट करणारा खेळाडू, 6 पॅक बॉडी असलेला खेळाडू, प्रचंड ताकद घेऊन तो मैदानामध्ये येतो आणि ती अजस्र ताकद तो गोलंदाजावरती टाकतो. रग्बीचे खेळाडू असे हलके चालत नाहीत, रग्बीच्या खेळाडूंना कणखर शरीराने उतरावं लागतं. या सरळ बॅटनं उडवलाय, लॉफ केला चेंडू, या षटकार. 6 धावा पप्पू तोडकरला. झपाटा धावांचा मोठा आहे. 42 धावा फलकावरती, 19 ची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, नो चान्स फॉर शॉफ. 4 रन. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर आदरणीय MR कुलकर्णी सरांची उपस्थिती, मनपूर्वक स्वागत. 46 ऑन बोर्ड, ओनली 15 रिक्वायर्ड टू विन. परत एकदा तडाखा मोठा आहे, हातोडा होता हा, भयानक हातोडा. चेंडूला जीवाची भीती वाटेल असा मारलेला फटका, षटकार. पप्पू तोडकरचा पुन्हा एकदा गोलंदाजांना तोडून टाकणारा, फोडून टाकणारा षटकार. फलकावरती धावा 52, मात्र 9 धावा दूर. ओहो, 6, पुन्हा 6 पप्पू तोडकर. बासष्ट धावांचा पाठलाग होता. तिसऱ्या षटकामध्ये फलकावरती 58 धावा. विजयासाठी मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. भूषण गोळे प्रचंड महागडा ठरलेला गोलंदाज, तब्बल 44 धावा खर्च झाल्यात मागच्या 11 चेंडू मध्ये. खर्चिक ठरलेला गोलंदाज पप्पू तोडकर. आणि याबरोबर तिसऱ्या षटकामध्ये सामना संपवला. कॅमेरामनने कॅच झालाय, वाह. मयूर ना बाबासाहेब शेख नाही मला बक्षीस दिलं ते विकेट घेतल्याबद्दल. हा तीन षटकामध्ये हा सामना फिनिश होतोय आणि लगेचच फायनल साठी कॉल होईल. अप्पासाहेब खुळे 11 शिरूर विरुद्ध प्रणव माठ श्रीपूर आचेगाव. या दोन संघामध्ये आता घनघोर युद्ध, फायनलची लढाई आपण बघणार आहोत. दोन्ही संघांना विनंती, तयार आमचे सगळे व्हॉलंटियर्स आता लाईन आउट करतील आणि 10 मिनिटांमध्ये ग्राउंड तयार करायचे. 4:45 झालेले आहेत. नॅशनल अँथम साठी बरोबर 4:55 दोन्ही संघ मैदानामध्ये येतील आणि 5 वाजता बरोबर फायनलचा पहिला बॉल टाकला जाईल.